आज अनुदानित आश्रमशाळा पिंपरी त्र्यंबक इथे देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका श्रीमती जयश्री पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या दत्तक पालक अधिकारी श्रीमती सुनीता रगडिया उपस्थित होत्या। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं, तर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह नृत्यातून उपस्थितांची मनं जिंकली। गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मल्हारी तुकलोंढे व ग्रामपंचायत सदस्या वंदना तुकलोंढे यांच्याकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आला। श्रीमती रगड यांनी मुलांना शिस्तीचे धडे देत शाळेतील खेळाडूंना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं नमूद केलं। श्रीमती जयश्री पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शाळेत सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली। यावेळी संस्थेचे संचालक कैलास पाटील, गावातील पालक व शाळेचे माजी विद्यार्थी, दोन्ही प्रभारी मुख्याध्यापक बोरसे सर व भांबरे सर, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। कार्यक्रम समारोपानंतर मुलांना स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देण्यात आली। दराडे सरांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर बोरसे सरांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।